तर मंडळी आज चिकन बिर्याणी मेड बाय आमचं बाबा. आणि हो, तुम्हाला ठाव आहे का, आमचं बाबा म्हणले तो जी जी ह्या आमच्या व्हिडिओला कमेंट करेल त्याला बिर्याणीचा डबा घरपोच. आणि असं होय, आणि असं मी नाही म्हणलं बरं का, असं आमचं बाबा म्हणले तर नाहीतर तुम्ही धरचाल मला चौकात. मग काय, काढली थार आणि निघालो 80च्या स्पीडनं कोंबडा आणायला. वातावरण गार होतं. बाबासनी म्हणले एसी पीसी काय चालू करू नका. मग पोहोचलो आमच्या आजरबायाच्या रॉयल चिकन सेंटरमध्ये. माड्याच्या टेलिफोन ऑफिसला चिटकून आहे. कधी पण येत जाऊन कोंबडी घेऊन जात जावा. मग आजरबायाला म्हणलो, अय आजरबाया, निकाल मेरे लिए एक गावरान कोंबडा. मग त्यानं बी लई मोठा कोंबडा काढला. मग कोंबड्याचं ऑपरेशन करताना त्याला म्हणलं, अय बाया, मेरा लेग पीस नाही बोलणे का. आणि चिकन बिर्याणी म्हटल्यावर आमच्या इंग्लिश मॅडमच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि बाबासनं कसं म्हणते, बाबा बाबा मी कांदा चिरणार. मग आमच्या बाबांनी तांदळाला स्विमिंग पूलमध्ये टाकला अर्धा तास पावायला. तर आहे ना इकडे मसाल्याचं ताट सजवून टाकलंय. इव कसं आहे. जसा तेलात मसाला पडायला लागला तसा सगळ्या घरात घमघमाट सुटायला लागला. आणि यो बघा, आमच्या बाबांना हळूच कोंबडा कुकरमध्ये ढकलून दिला. मग थोड्या वेळनं वाटीवर दही टाकून गरा 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 कोंबड्याला भिंगवलं. मग आमच्या बाबानं शिजवलेलं तांदूळ टाकलं की कोंबड्याच्या बोकांडी. आणि यो बघा, टाकली वरण तुपाची धार आणि दमला दिला टाकून तासभर. आणि आमचं बाबा पण बिर्याणी बनवणार म्हणलं की घरभर राडा. मग मी म्हणलं, चल दिदो राडा आवडू लवकर, नाहीतर मम्मा बाबासने घराच्या बाहेर काढलं. आणि बिर्याणी तयार झाल्यावर एक गोष्ट कधीच विसरायची नाही, असं आमचं बाबा म्हणतात. यो का, असा कोळसा गरम करायचा आणि बिर्याणीवर ठेवायचा, त्याच्यावर असं तुंप टाकायचं. आहा, झालं माझं एकदाच ताट तयार. कसं आहे, इव कसा आहे लेग पीस. आणि ही आमच्या इंग्लिश मॅडमसाठी. मग काय दरवेळेसारखं उचललेले म्हणून पिळलं कांद्यावर. आणि मग काय दमच निघानं, उचलला लेग पीस बघतो तर काय अगं बाई.